नाशिकचा तिढा सुटला, पण जळगावचं काय? नाशिकमधील बंडखोरी काही प्रमाणात थांबल्यानंतर आता जळगाव विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. नाशिकचा प्रश्न सुटला की आपणही माघार घेऊ असं म्हणणाऱ्या रेश्मा काळे आता संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे स्वतःच्या बालेकिल्ल्यातच जळगावमध्ये संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन अडचणीत सापडणार का, असा सवाल उपस्थित होतोय. नेत्यांची समजूत काढणं, बंडखोरी रोखणं आणि पक्षातील नाराजी दूर करणं हे गिरीश महाजन यांचं मोठं कौशल्य. पण याच जळगावमध्ये त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्या या प्रयत्नांना अपयश येणार का? 2010च्या विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का? काय घडलं होतं 2010च्या निवडणुकीत? त्यावेळी ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं होतं, यावेळीही असं वातावरण तयार होऊ शकतं का? या सगळ्यातून शिवसेनेला नेमकं काय साध्य करायचंय, या सगळ्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. नमस्कार, मी संजना मध्ये आपलं स्वागत. जळगावचं किंग कोण, असा सवाल उपस्थित झाला की जळगावचे किंग म्हणून गिरीश महाजन यांचं नाव घेतलं जातं. याच विषयावर आम्ही यापूर्वी एक व्हिडिओ केलाय, जळगावचं समीकरण सांगणारा. कारण जळगाव विधान परिषदेची जागा भाजपला मिळणार की शिवसेनेला, याबाबत चर्चा सुरू असताना अखेर वाटाघाटीमध्ये ही जागा भाजपला सुटली आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय नंदकुमार महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. गेली 20 ते 25 वर्ष ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. आता इथल्या विधान परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं त्या लोकांना मतदान करता येणार नाहीये. अवघे 630 मतदार असलेल्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होऊ शकतं असं सांगितलं जातंय. खरं तर नाशिकमध्येही अशाच काही घडामोडी घडल्या होत्या. गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा अर्ज गिरीश महाजन यांनीच भरायला लावला का, अशी चर्चा रंगली. त्याच विचारातून जळगावमध्ये ही बंडखोरी झाली. शिवसेनेशी संबंधित असलेल्या रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे आघाडीतून शरद तायडे हे उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेना आणि इतर नेत्यांकडून रेश्मा काळे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी त्या सहलीवर गेल्यामुळे त्यांचा अर्ज मागे घेता आला नाही. त्यामुळे नाशिकचा तिढा सुटावा यासाठी दबाव तंत्र म्हणून ही भूमिका घेतली जात होती, मात्र अखेर माघार घेतलीच नाही. आता शिवसेनेमध्ये गोकुळ गीते यांच्या बाबतीत महायुतीला आणि गिरीश महाजन यांना यश मिळालं. गोकुळ गीते माघार घेण्यास तयार झाले तर आपणही घेऊ असं रेश्मा काळे यांनी सांगितलं होतं. पण आता ते वेगळी भूमिका घेताना दिसतात, कारण स्थानिक पातळीवर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येते. ज्या दिवशी गोकुळ गीते यांच्या माघारीच्या चर्चा सुरू होत्या, त्याच दिवशी रेश्मा काळे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि प्रचारालाही सुरुवात केली होती. त्यामुळे त्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे आता नाशिकचा तिढा सुटल्यानंतर स्वतः गिरीश महाजन जळगावमध्ये दाखल झाले असून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतात. पण या सगळ्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील जळगावमध्ये उपस्थित नसल्याचं सांगितलं जाते. जरी प्रतापराव पाटील हे नंदकुमार महाजन यांच्या प्रचारात दिसले असले तरी दुसरीकडे रेश्मा काळे यांना बळ देण्याचं काम गुलाबराव पाटील यांचं सुरू आहे, अशी टीका केली जाते. ज्या प्रकारे नाशिकमध्ये गोकुळ गीते यांना गिरीश महाजन यांच्याकडून बळ मिळालं असं आरोप केला जात होता, त्याचप्रमाणे आता जळगावमध्येही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यात यश मिळालं असलं तरी जळगावमध्ये तोडगा निघालेला नाहीये. रेश्मा काळे अजून आक्रमक भूमिका घेत असून सध्या तरी त्या माघार घेतील अशी शक्यता कमी आहे. हा व्हिडिओ बनवेपर्यंत त्यांनी माघार घेतली असं कोणतंही चित्र आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. रेश्मा काळे आता एवढ्या ठाम काय, असा जर प्रश्न विचारला जात असेल तर यामागं काही प्रमुख जी कारण आहेत ती समजून घेतली पाहिजेत. पहिलं कारण म्हणजे जागा वाटपामध्ये शिवसेनेला डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळेच रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. जळगावमध्ये स्वतःची ताकद सिद्ध करून दाखवायची आणि शिवसेनेकडेही बळ आहे या भागात हे दाखवून द्यायचं, हा त्यामागचा एक उद्देश मानला जातोय. याशिवाय अजूनही वरिष्ठ नेतृत्वाकडून, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात थेट दखल घेतलेली नाहीये किंवा असा अपेक्षित राजकीय तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे वरून स्पष्ट संदेश येईपर्यंत रेश्मा काळे या निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार करत नसाव्यात असं राजकीय विश्लेषक सांगतात. पण या सगळ्या नाराजी नाट्यामुळे 2010च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का, अशी चर्चा सुरू आहे. 2010 मध्ये काय झालं होतं तर त्यावेळी एकनाथ खडसे यांचे या मतदारसंघावर मोठं वर्चस्व होतं. जळगावमध्ये बऱ्यापैकी वर्चस्व होतं. त्यांनी भाजपकडून आपले पुत्र निखिल खडसे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळं निखिल खडसे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र निकाल लागला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला, कारण त्यावेळी माजी खासदार ईश्वर जैन यांचे पुत्र मनीष जैन
यांनी विजय मिळवला होता. त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याच्या चर्चांनीही मोठं स्वरूप घेतलं होतं. कारण जैन कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होतच, पण खडसे कुटुंबाचाही प्रभाव मोठा होता. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याचं बोललं गेलं. त्यावेळीही युतीमध्ये स्थानिक नेत्यांना अपेक्षित सहकार्य केलं गेलं नाही. काही नाराज गट सक्रिय होते, तर गुप्त मतदानाचाही परिणाम झाला. या सगळ्या घटकामुळे निकाल अनपेक्षित लागला. त्यामुळं 2010 मध्ये जे घडलं तशाच प्रकारची परिस्थिती यावेळी निर्माण होऊ शकते, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. म्हणूनच ही निवडणूक फक्त जळगावची राहिलेली नाहीये, तर ती गिरीश महाजन यांच्यासाठी एक मोठी राजकीय परीक्षा आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एक रंजक निवडणूक बनली आहे, हे नक्की.